हाय, मी नीलम. ध्यान, मुलांसाठी ध्यान. योगतज्ञ मनोज पटवर्धन यांचे विचार ऐकूया. अगदी सोप्या छोट्या तंत्रातून मुलांना निसर्गाच्या माध्यमातून ध्यानाचे अनेक प्रकार शिकवता येतील. मुलांना छानसं ध्यान कसं करायचं, म्हणजे डोळे मिटून अजिबात हालचाल न करता शांतपणे बराच वेळ बसावं अशी अपेक्षा मुलांकडून करता कामा नये. तर त्यासाठी मुलांसाठी निसर्ग हा मुलांचा जवळचा सच्चा मित्र असतो. त्याच्या सहवासात ती रमतात, तणावरहित होतात. शाळांमध्ये मुलांना ध्यान म्हणून प्रार्थना म्हणायला सांगतात. पारंपरिक प्रार्थनेऐवजी एखादी निसर्ग प्रार्थना सांगितली तर मुलं डोळ्यासमोर निसर्गाचा लोभस रूप आकार करत आतून शांत होत जातील. उदाहरण म्हणून खालील प्रार्थना मुलांना डोळे मिटून सोप्या चालीत म्हणायला सांगावी. आम्ही आकाश बघू, आम्ही झाडं बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. आम्ही आकाश बघू, आम्ही झाडं बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. हे रंग, हे गंध, हे स्पर्श सारे ज्यांनी दिले आम्ही त्याला स्मरू. तो देतो अन देतच राहतो, तो देतो अन देतच राहतो, देणारा तो आमचा गुरु. हे नाही ते नाही म्हणणार नाही, दुःखावरही प्रेमच करू. आम्ही आकाश बघू, आम्ही झाडं बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. मुलांना निसर्गासोबत एकटं बसायला शिकवलं तर शांतता, एकांत, स्वतःचं आकलन, स्वतःचं तटस्थ निरीक्षण अशा अवघड गोष्टी ती आपोआप करायला लागतात. त्याचा सकारात्मक सर्जनशील परिणाम त्यांच्या अभिव्यक्तीतूनही जाणवतो. ते जे कृष्णमूर्तींच्या शाळेत असंच वेगळ्या प्रकारचं ध्यान शिक्षण देतात. या मुलांनी शाळेच्या मासिकात लिहिलेल्या कवितांमधून त्यांचं निसर्गाशी एकरूपत्व जाणवतं. वाऱ्याचा आवाज म्हणजे जणू निसर्गाचा श्वासोश्वास. पक्ष्यांचं चिवचिवणं, पावसाच्या थेंबाचे आवाज म्हणजे जणू त्यांनी आपल्याबरोबर म्हटलेलं गाणं. गुलाबाची फुलं, सुंदर फुलपाखरू, डोलणारी झाडं, सुंदर पक्षी यांची वर्णनं. झाडं, फुलं, पाणी, खडक, पक्ष्यांशी मनातल्या मनात बोलायचं. आपणही मुलांना निसर्ग ध्यान शिकवावं. शांतता अनुभवणं ही सुद्धा एक कलाच आहे. त्याचं शिक्षण ध्यानातून मिळतं. निसर्गाविषयी आकर्षण वाढतं. फुलांचा सुगंध, गारेगार वाऱ्याचा स्पर्श यातून मुलांना निसर्गाशी असलेलं नातं लक्षात आणून देता येईल. या विश्वातलं आपलं स्थान पंच ज्ञानेंद्रियांच्या आधारे निसर्गाचं ज्ञान त्यांना होत जाईल. छोट्या छोट्या ध्यानाच्या अनुभवातून त्यांना एकटेपणा आणि एकांत यातला फरक कळेल. भावना, विचार यांना सामोरं जाण्याचं शिक्षण मिळेल. मुलांसाठी एकटंच फिरायला जाणं, झाडाखाली नुसतं बसणं हेही ध्यान आहे, शांततेचं शिक्षण आहे. नाहीतर मग नुसतंच सतत हातात पुस्तक धरून बसणं, मित्रांसोबत अर्थहीन बडबड करत राहणं अशा सवयी लागतात. आपले विचार कसे फुलपाखरांसारखे एकमेकांचा पाठलाग करतायत, एकमेकांशी खेळतायत ते समजेल. अशा पद्धतीनं शिकवलं तर एरवी अवघड वाटणारं ध्यान खूप सहज, सोपं, सुंदर वाटेल. मुलांना ध्यान शिकवताना स्वतःही नक्कीच करूया.